संविधान दिनानिमित्त राज्यातही विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहेत। नाशिक महानगरपालिकेत पालिका आयुक्त आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन केलं। तसंच जनसंपर्क अधिकाऱ्यांनी उपस्थितांना संविधानाचं पालन करण्याची शपथ दिली। धाराशिव इथंही संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली। शहरातल्या जिजाऊ चौकापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत काढलेल्या या रॅलीत विविध सरकारी आणि खाजगी संस्था तसंच सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते। लोकशाहीचा आत्मा असलेलं संविधान घराघरात पोहोचवण्यासाठी ही पदयात्रा काढल्याचं संयोजक गणेश वाघमारे यांनी सांगितलं। कोल्हापूरमध्ये संविधान प्रबोधनात्मक विविध उपक्रम राबवण्यात आले। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संविधान पदयात्रा काढण्यात आली। कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात आजपासून संविधान सप्ताह साजरा करण्यात येत असून या अंतर्गत आज संविधान आणि प्रसारमाध्यमं या विषयावर गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच भारतीय संविधानाचे विविध पैलू या विषयावर व्याख्यान, चर्चासत्र आणि परिसंवादही आयोजित करण्यात आले आहेत। संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपुरात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आकाशात फुगे सोडून घर घर संविधान कार्यक्रमाचा आरंभ केला। यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं।